मुलगी भविष्यात पटली असं झालंच नाही, तरी चान्स नाही. एवढं परफेक्ट पेपर आहे. त्यासाठी माझे 2-3 दिवस दिले आहेत. ज्या कामात 10 ते 12 दिवस लागतात ते काम आमच्या दिली मॅडमने अधिकारी म्हणून 4 दिवसात संपवलं आहे. तेव्हा माझे जाऊ होतं की मुलगी बदलू शकते. दुसरं काही गोष्टी सांगत नाही आमच्या विषयात ते 7 तर असतं. मानपूर बहुजन युवा आघाडीच्या वतीने आमचं जे प्रकरण झाले त्यांना तीव्र निषेध आहे आणि संबंध पोलीस स्टेशन आयुक्त असतील त्यांना आमची मागणी आहे, जेही आरोपी असतील ज्यांनी असे ज्याही नाराधाराने जे असे कामं केले त्यांना चांगली शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षाच मिळाली पाहिजे. जणू काही कुठल्याही व्यक्तीने ज्या नाबालिग महिलांवरती असं जे केलेलं आहे परत अशा काही घटना घडल्या नाही पाहिजे, असा त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे, अशीच आमची वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ही मागणी आहे. मी ॲडव्होकेट दीपक किसन तांबे, वंचित बहुजन आघाडी मानकोड शिवाजीनगर तालुका महासचिव. या अनुषंगाने आपणास निवेदन देण्यात आलेलं आहे की आपण पाहता कलकत्ता असेल, बदलापूर असेल, त्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आणि त्यातच झोन क्रमांक 6 DCP झोन क्रमांक 6 मानकोड शिवाजीनगर हद्दीमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. त्या घटनेच्या संदर्भात आम्ही पोलीस निरीक्षक पोलीस साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. ही निंदनीय घटना आहे आणि मानवतेला कालिमा फासणारी घटना आहे. हे कृत्य कोणी करू नये यासाठी आरोपींवर जे कठोरात्मक कारवाई होईल अशी कारवाई होणे गरजेचं आहे, जेणेकरून दुसरे आरोपी किंवा दुसरा माणूस हे काम कृत्य करण्यास धजावणार नाही आणि गुन्ह्याची त्याच्यावर दहशत राहील. या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी आमचं वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी आहे, युवा आघाडी आहे, पॅनलचे आहेत, संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे उद्या आम्ही इतर पोलीस स्टेशन आहे, देवनार पोलीस स्टेशन असेल, शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा प्रखर तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो. साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे? साहेबांना आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारलेले आहेत की मानकोड हद्दीमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत, वाल्मिकी चालीमध्ये आहे असेल किंवा लल्लूबाईमध्ये असेल, या घटनेच्या अनुषंगाने साहेबांनी सांगितले आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि आरोपींवरती FIR दाखल केलेला आहे. आमचे कलम दिलेले आहेत, त्या कलमांची आम्ही माहिती विचारली परंतु ते आम्हाला कलम देणारच आहेत. त्यांनी सांगितले कठोरात्मक पोस्को असेल अंतर्गत किंवा महिला अत्याचार प्रतिबंध कायदा असेल, या कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कायद्याच्या अंतर्गत आम्ही कलम लावलेले आहेत. तरी साहेबांच्या बोलण्यावर आमचा विश्वास प्रदान करतोय. या आज अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही पक्षाच्या वतीने विनंती करतोय की जे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये देत आहे, त्या 1500 रुपयाच्या ऐवजी आपण महिला सुरक्षेसाठी कायम कायदा अंमलबजावणी कराल, कठोर कारवाई कराल हीच अपेक्षा आहे. आणि या अनुषंगाने आमच्या महिला आहेत, त्या अनुषंगाने महिलांच्या प्रतिक्रिया या आपण घेऊ शकताय. त्यांचं काय म्हणणं आहे असं आपण त्यांच्याकडे विचारणा करा. आता तुम्ही माझं तर म्हणणं एकदम कडक सुरक्षा दिली पाहिजे. सरांनी जसं आम्हाला सांगितलंय की त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे आणि त्यांच्यावर आम्हाला भरोसा आहे, कारण की ते आल्यापासून इथं मानपूरमध्ये थोडंसं तर म्हणजे आता नशेडी म्हणा किंवा काहीतरी ते कमी झालेलं आहे आणि सरांवर आमचा आहे भरोसा. आणि तांबे भाऊ पण बोललेले आहे की आम्ही कुठेही पण अत्याचार होऊ द्या, आम्ही तिथं आमची टीम पुरी खंबीरपणे उभी राहणारी आहे. आणि ते योजना दिलेली आहे 1500 रुपये, ते जरा ते 1500 रुपये नाही देता आणि मुलींवर लक्ष ठेवा, कारण की ते 1500 रुपये आहे की आता आम्ही काही सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात जे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत किंवा महिलांच्या संबंधात जे केस रजिस्टर होतात आहेत,
केस पोलीस रजिस्टर करते आहे, पण त्यांना पुढे सुरक्षा पुरवणे किंवा एखादी गोष्ट माहिती पडल्यानंतर त्या महिलेला पुढे सुरक्षा पुरवणे हे खूप गरजेचं आहे. जे 1500 रुपयाची जी स्कीम चाललेली आहे मुख्यमंत्र्यांची, ती बंद करून त्यापेक्षा गेल्या ज्या 4 ते 5 महिन्यामध्ये ज्या अत्याचार वाढलेले आहेत त्याच्यावर रोख लावणे आणि सुरक्षा महिलांना पुरवणे आणि त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने काम करणे किंवा एक सेल बनवणे हे खूप गरजेचं आहे. 1500 रुपयाची योजना बंद करून कमीत कमी महिलांच्या सुरक्षेसाठी, बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या, कमीत कमी सुरक्षा महिला आणि मुली, आता तर छोट्या छोट्या मुली सुद्धा सुटलेल्या नाहीत, घरातले सुद्धा अत्याचार हे झालेले आहेत. तर मग याच्याबद्दल जनजागृती करणे आणि सुरक्षा पुरवणे एवढंच महत्वाचं आहे. अजून कोण बोलताय ताई? मी वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 140 वार्ड अध्यक्ष सुनील नरवाडे. माझं म्हणणं आहे, महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना माझं नम्र निवेदन आहे की जे महाराष्ट्रात तुम्ही जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ती योजना बंद करून महिलांना आणि त्या लहान लहान मुलींना, शाळेत जाणाऱ्या मुलींना ही सर्वात मोठी सुरक्षा द्या. त्यांचं रक्षण करण्यासाठी एखादं कायदा बनवा आणि त्या मुलींमधलं भय, महिलांमधलं भय हे दूर होईल अशी कठोरात कठोर कारवाई या नराधमांवर झाली पाहिजे. एवढीच विनंती आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करतो की आमचं हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र.